सुप्रभात आणि नमस्कार. भावशेखर. भावशेखरचा आपला आजचा विषय रामधारी सिंह दिनकर. रामधारी सिंह दिनकर असं नाव घेतल्यानंतर त्यांचं संपूर्ण साहित्य आपल्यासमोर मांडायचा या भागातनं मी प्रयत्न करणार आहे, असा जरा सुद्धा माझा दावा नाही. पण आज त्यांचं हे पुस्तक किंवा हा विचार मांडण्याचं कारण असं, अगदी एका वेगळ्या कारणासाठी परशुराम की प्रतीक्षा हा रामधारी सिंह दिनकर यांचा कविता संग्रह अगदी अलीकडच्या काळात माझ्या वाचनामध्ये आला. परशुराम की प्रतीक्षा हे नाव सांगतं, त्याचप्रमाणे भगवान परशुराम हे महत्वाचं किंवा मध्यवर्ती व्यक्तिमत्व ठेवून त्या कविता संग्रहाची मागणी किंवा रचना झालेली आहे. पण वरकरणी दिसायला ही कविता किंवा हा काव्यसंग्रह भगवान परशुराम यांचं चरित्र सांगत असला तरी त्याची तात्कालिकतेशी घातलेली सांगड हे खरं सांगायचं म्हणजे या कविता संग्रहाचं खरं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच आजचा भावशेखरचा विषय आहे रामधारी सिंह दिनकर. परशुराम की प्रतीक्षा हा त्यांचा कविता संग्रहाची पहिली आवृत्ती 9 जानेवारी 1963 ला प्रसिद्ध झाली आहे. आणि त्याला दिलेल्या प्रस्तावनेमध्ये इतक्या वेगळ्या पद्धतीनं त्यांनी भगवान परशुरामांकडे पाहिलंय की जसं आपण नेहमी म्हणतो की जो न देखे रवी वो देखे कवी, याचं अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. भगवान परशुराम म्हटल्यानंतर त्यांनी 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली ही चर्चा अत्यंत साहजिकपणाने येते. अर्थात मुळात हा शब्दही फार मोठा सांकेतिक आहे, त्याचा फार सरळ सरळ अर्थ घ्यायचा नसतो, ही गोष्ट वेगळी. परंतु जशास तसं उत्तर देणारा असा हा एक योद्धा, खरं म्हणजे जन्मानं ब्राह्मण पण नंतर वृत्तीनं क्षत्रिय, आणि एका आयुष्याच्या टप्प्यावरती क्षत्रियत्व सोडून पुन्हा ब्राह्मणाकडे आणि निवनिर्माणाकडे वळलेली व्यक्ती, अशा अर्थाचा विचार म्हणजे भगवान परशुराम. परंतु भगवान परशुराम हे व्यक्तिमत्व जरूर मध्यवर्ती आहे रामधारी सिंह दिनकर यांच्या परशुराम की प्रतीक्षामध्ये. परंतु त्या काळामध्ये ही कविता स्फुरण्याचं तात्कालिक कारण हे 1962 सालचं आपलं युद्ध असं त्यांनी सांगितलंय. या पुस्तकाची नंतरची आवृत्ती जेव्हा 1966 साली आली त्यावेळेला त्याही आवृत्तीच्या प्रस्तावनेमध्ये रामधारी सिंह दिनकर याने याची पुनरावृत्ती केली. ते म्हणले, आज 1962चं चीनचं युद्ध आपण हरलो, 1965चं पाकिस्तान बरोबरचं युद्ध आपण जिंकलो, पण त्या युद्धामध्ये आपण आपले पंतप्रधान ताश्कंदच्या तहाच्या वेळी गमावले. म्हणजे युद्ध जिंकलं, गड आला पण सिंह गेला, अशी परिस्थिती झाली. आणि अशा वेळेला परशुरामांसारख्या कर्तृत्वाची अपेक्षा माझ्या देशाला आहे. या भूमिकेतनं परशुराम की प्रतीक्षा हा कविता संग्रह त्यांनी लिहिला. मग एकदा या नजरेतनं त्या कवितेकडे पाहिलं की फार वेगळं वळण होतं. एवढी गोष्ट नक्की माझ्या स्वतःच्या अनुभवातनं सांगतो की माझ्या स्वभावानुसार मी प्रस्तावना आणि त्याच्या समारोपाचं मूल्य हे नेहमी सगळ्यात शेवटी वाचतो. कारण कितीही नाही म्हटलं तर कुठचंही पुस्तक हातात घेतल्यानंतर आपण जर लेखकाचं मनोगत आणि त्याची प्रस्तावना हे सुरुवातीलाच वाचलं तर आपल्या नकळत आपणही त्याच भूमिकेतनं विचार करायला लागतो. आणि त्यातही तो कविता संग्रह असल्यामुळे रामधारी सिंह दिनकरांच्या कविता आधी वाचल्या, त्यावेळेला मला ते पूर्णपणाने परशुराम केंद्रित कविता संग्रह असं वाटलं. आणि नाहीतरी मला तेव्हा तेच हवं होतं, कारण माझ्या एका भाषणाच्या निमित्तानं मी हल्लीकडे भगवान परशुराम आणि आद्य शंकराचार्य या दोघांवरती वाचन करतोय. आणि मग माझ्या सवयीनुसार हा कविता संग्रह वाचल्यानंतर जेव्हा मी त्याचं प्रस्तावना आणि नंतरचं समारोपीय मूल्यांकन वाचलं त्यावेळेला पुन्हा एकदा नव्यानं या दृष्टिकोनातनं तो कविता संग्रह वाचावा असं मला वाटलं. आपण लक्षात घेऊया की रामधारी सिंह दिनकर हे कुठच्या काळातले आहेत. रामधारी सिंह दिनकर हे भारतीय साहित्यातलं, विशेषतः हिंदी साहित्यातलं फार मोठं नाव आहे. ज्या व्यक्तिमत्वाला पद्मभूषण पद्मविभूषण दिलं गेलं असं हे व्यक्तिमत्व आहे. 23 सप्टेंबर 1908 ही रामधारी सिंह दिनकरांची जन्मतारीख आहे. आणि 24 एप्रिल 1974 हा रामधारी सिंह दिनकरांच्या मृत्यूच्या निधनाची किंवा मृत्यूदिनाची तारीख आहे. तुमच्या असं लक्षात येईल की 1974 साली मृत्यू पावलेले आणि 1908 साली जन्माला आलेली, त्याच्या आधी पद्मविभूषण मिळालेली अशी व्यक्ती 62-63 साली आपल्या एक कविता संग्रह लिहिते, ज्याची 1966 साली दुसरी आवृत्ती लिहिते. म्हणजे आपल्या साहित्यिक मूल्याच्या कारकिर्दीच्या एका विशिष्ट टप्प्यावर पोचल्यानंतर त्यांनी ही लिहिलेली कविता संग्रह. म्हणजे किती उपमा उत्प्रेक्ष्याचं एक अनुपमेय उदाहरण
म्हणून परशुराम की प्रतीक्षाकडे पाहायचं का याचा विचार करू. अगदी मर्यादित पृष्ठांचा आकार आहे, परंतु त्याच्यामधली एक एक कविता, एक एक कडवं हे जसजसं वेगवेगळ्या वेळी वाचत जावं तसतसं त्याचा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळा अर्थ लागावा. अशा अर्थाने आजचा भावशेखरचा विषय रामधारी सिंह दिनकर. रामधारी सिंह दिनकर यांनी परशुराम की प्रतीक्षासाठी ते जेवढे ओळखले जातात तेवढंच त्यांच्या रश्मीरथी याही पुस्तकासाठी ते ओळखले जातात. परशुराम की प्रतीक्षा याच्यामध्ये जर भगवान परशुराम असतील नायक म्हणून, त्याच्या विरुद्ध रश्मीरथीमध्ये महारथी कर्ण हा त्या कविता संग्रहाचा नायक म्हणून आपल्याकडे येतो. रामधारी सिंह दिनकरांची याच्या व्यतिरिक्त ही काही महत्वाची पुस्तकं आहेत. कविता संग्रहाचा विचार करायचा झाला तर रेणुका, हुंकार, रसवंती, कुरुक्षेत्र, सामधेनी, बापू, धूप और धुआ, रश्मिरथी, नीलकुसुम, उर्वशी, परशुराम की प्रतीक्षा, कोयला और कवित्व, हरे को हरिनाम हे त्यांचे कविता संग्रह आहेत. त्यांचा जर गद्यलेखनाचा विचार करायचा झाला तर मिट्टी की ओर, अर्धनारीश्वर, संस्कृती के 4 अध्याय, काव्य की भूमिका, पंत, प्रसाद और मैथिली शरण, शुद्ध कविता की खोज, संस्मरण आणि श्रद्धांजली असे त्यांच्या कविता गद्य संग्रहाची नाव आहेत. एकंदरीतच त्यांच्या पुस्तकाच्या नावावरूनच असं लक्षात येईल की तत्कालीन परिस्थिती आणि त्याला पौराणिक किंवा महाभारतकालीन संदर्भ देत सध्याच्या किंवा तत्कालीन परिस्थितीवरती भाष्य याचं वैशिष्ट्य किंवा हे वैशिष्ट्य म्हणजे रामधारी सिंह दिनकर. आणि म्हणून आजचा भावशेखरचा विषय रामधारी सिंह दिनकर. आज रामधारी सिंह दिनकर मध्ये जेव्हा परशुराम की प्रतीक्षावरती मी बोलतोय तर रामधारी सिंह दिनकर नेमकं कसं लिहितात याची भूमिका स्पष्ट करणार या परशुराम की प्रतीक्षामध्ये जे त्यांचं मनोगत आहे त्यातल्या काही ओळी जरूर वाचायला आवडतील. मी वाचायला म्हटलंय, तुम्हाला कल्पना आहे की सहसा हातामध्ये कागद घेऊन मी बोलत नाही, पण एक तर तत्कालीन हिंदी, त्यातही रामधारी सिंह दिनकरांचं एका विशिष्ट उद्देशानं लिहिलेलं साहित्य, त्यामुळे त्यातल्या शब्दातही गडबड होऊ नये म्हणून त्यातले काही परिच्छेद त्या प्रस्तावनेतले वाचायला आवडतील. परशुराम की प्रतीक्षा या त्यांच्या काव्य संग्रहाच्या प्रस्तावनेमध्ये रामधारी सिंह दिनकर म्हणतात, नेफा युद्ध के प्रसंग में भगवान परशुराम का नाम अत्यंत समीचीन है. समीचीन म्हणजे यथार्थ किंवा उचित. नेफा युद्ध के प्रसंग में भगवान परशुराम का नाम अत्यंत समीचीन है. जब परशुराम पर मातृहत्या का पाप चढ़ा वो उससे मुक्ति पाने के सभी तीर्थों में घूमते फिरे, किंतु कहीं भी परशु पर से उनकी वज्रमुठ नहीं खुली, यानी उनके मन से पाप का भाव नहीं दूर हुआ है. इथे सुरुवातीलाच थोडं थांबतो. एकंदरीतच परशुराम जसं आपल्या मातृहत्येचं पाप विसरले नाहीत तसं आपण भारतीय नागरिकांनी 1962चा चीनचा पराभव विसरता कामा नये आणि 1965चं पाकिस्तानचं युद्ध आपण जिंकलं असलं तरी आपण आपले त्यावेळचे पंतप्रधान गमावलेत हे विसरता कामा नये, हे रामधारी सिंह दिनकरांना सांगायचं आहे. एका अत्यंत वेगळ्या, एका अत्यंत सांस्कृतिक, एका अत्यंत सकारात्मक अर्थानं हे कहीं पे निगाह है कहीं पे निशाना आहे आणि हेच रामधारी सिंह दिनकर यांच्या साहित्याचं वैशिष्ट्य आहे. तब उनसे पिता ने उनसे कहा कि कैलाश के समीप जो ब्रह्मकुंड है उसमें स्नान करने से यह पाप छूट जाएगा. आता कैलास, त्याचा प्रवेश आणि त्याचा चीनशी संबंध हेही गणित लक्षात घ्या. फुकाफुकी चीन किंवा परशुराम एकत्र आलेलं नाही याला कविता म्हणतात. निदान परशुराम हिमालय पर चढ़कर कैलाश पहुंचे और ब्रह्मकुंड में उन्होंने स्नान किया. ब्रह्मकुंड में डुबकी लगाते ही परशु उनके हाथ से छूट कर गिर गया, अर्थात उनका मन पाप से मुक्त हो गया. म्हणजे कैलास सरोवरापर्यंत भारताची सीमा नेण्याची जबाबदारी आपली आहे असं रामधारी सिंह दिनकर सांगू इच्छितात. लक्षात घेऊ. तीर्थ को इतना जागृत देखकर परशुराम के मन में यह भाव जागा कि इस कुंड के पवित्र जल को पृथ्वी पर उतार देना चाहिए. अतएव उन्होंने पर्वत काट कर कुंड से एक धारा निकाली जिसका नाम ब्रह्मकुंड से निकलने के कारण ब्रह्मपुत्रा हुआ. ब्रह्मकुंड का एक नाम लोहित कुंड भी मिलता है. एक जगह यही भी लिखा है कि ब्रह्मपुत्र की धारा परशुराम ने ब्रह्मकुंड से ही निकाली थी,
किंतु आगे चलकर वह धारा लोहित कुंड नामक एक अन्य कुंड में समा गई। परशुराम ने उस कुंड से भी धारा को आगे निकाला, इसलिए ब्रह्मपुत्र का एक नाम लोहित भी मिलता है। लोहित या शब्दाला हिंदीमध्ये दोन अर्थ आहेत. एक अर्थ लोखंडाने युक्त असा आहे, तो अत्यंत स्पष्ट दिसतो, पण दुसरा अर्थ कणखर असा आहे. या पुस्तकाविषयी नंतर बोलताना रामधारी सिंह दिनकर असं म्हणले होते की चीन या राष्ट्राविषयी आपल्याला लोहित म्हणजे लोहयुक्तही असावं लागेल आणि कणखरही असावं लागेल, अशा अर्थाने ते परशुराम की प्रतीक्षा है। स्वयं कालिदास ने ब्रह्मपुत्र को लोहित नाम से ही अभिहित किया है और जहां ब्रह्मपुत्र नदी पर्वत से पृथ्वी पर अवतीर्ण होती है वहां आज भी परशुराम कुंड मौजूद है, जो हिंदुओं को परम पवित्र तीर्थ माना जाता है। लोहित में गिरकर जब परशुराम का कुठार पाप मुक्त होगा, कुठार म्हणजे परशु, तब उस कुठार से उन्होंने 100 वर्ष तक लड़ाइयां लड़ी और समंत पंचक में 5 शोणित हद बनाकर उन्होंने पितरों को तर्पण किया। शोणित याचा अर्थ लाल। आता चीनला आपण काय विशेषण लावतो ते तुम्ही ठरवा। जब उनका प्रतिशोध शांत हो गया, उन्होंने कोकण के पास पहुंचकर अपना कुठार समुद्र में फेंक दिया और वे नवनिर्माण में प्रवृत्त हो गए। भारत का वह भाग जो अब कोकण और केरल कहलाता है, भगवान परशुराम ने बसाया है, मगर उन्होंने पहले कैलाश का भी विमोचन किया था। अर्थ समजून घ्या। अशा अर्थी परशुराम की प्रतीक्षा, असाही विचार करता येतो का? आणि या दृष्टिकोनातनं जेव्हा म्हटलं जातं तेव्हा परशुराम की प्रतीक्षा मधल्या फक्त 2 ओळी सांगतो आणि या भागाचा समारोप करतो। त्यातल्या एका कडव्यामध्ये ते म्हणतात, केवल कृपाण को नहीं त्याग तप को भी, केवल कृपाण को नहीं त्याग तप को भी, टेरो टेरो साधना यज्ञ जप को भी, गरजो तरंग से भरी आग भड़काओ, हो जहां तपी तपसे तुम उन्हें जगाओ, आहत भुजंग है सुलगा हुआ अनल है, अशी वृत्ती त्यासाठी हवी असं म्हणतात। परशुराम की प्रतीक्षा मधलं एक कडवं वारंवार सांगितलं जातं, त्यानं या व्हिडिओचा समारोप करू। मी कडवं म्हटलं पण साधारणपणे त्या 10-12 ओळी आहेत। त्याच्यामध्ये रामधारी सिंह दिनकर म्हणतात, स्वातंत्र्य जाति की लगन व्यक्ति की धून है, स्वातंत्र्य जाति की लगन व्यक्ति की धून है, बाहरी वस्तु यह नहीं भीतरी गुण है, न तो हुए विना जो अशनी घात सहती है, स्वाधीन जगत में वही जाति रहती है, वीरत्व छोड़ पर का मत चरण गहोरे, जो पड़े आन खुद ही सब आग सहोरे, दासत्व जहां है वही स्तब्ध जीवन है, स्वातंत्र्य निरंतर समर सनातन रण है, स्वातंत्र्य समस्या नहीं आज या कल की, जागृति तीव्र वह घड़ी घड़ी पल पल की, पहरे पर चारों ओर सतर्क लगोरे, धर धनुष्य बाण उद्यत दिन रात जगोरे। परशुराम की प्रतीक्षा, रामधारी सिंह दिनकर। मनपूर्वक धन्यवाद। भाव शेखर।